सर्वात प्रथम तर भारतामध्ये उल्हासनगर शहर असं एकमेव उदाहरण आहे की जिथं स्मशानभूमीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला आहे. हा सदर पुतळा बसवताना लोकभावनेचा कुठलाही विचार त्यावेळेस केला गेला नाही. त्याच्यामुळे लोक फार संतप्त झालेले आहेत. मी उद्या परवा मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या मार्फत आम्ही निवेदन देणार आहोत की सदर पुतळा हा सन्मानाने तिथनं काढून दुसरीकडे बसवण्यात यावा. याबद्दल आम्ही एक निवेदन परवा मंगळवारी देणार आहोत. आणि सदर एवढ्या गोष्टीसाठी राज असरोडकर सारखा माणूस किंवा दिलीप मालवणकर सारखा माणूस किंवा इव्हन श्याम गायकवाड सुद्धा जे प्रकर्षाने विरोध करत आलेत त्यांना उपोषण करण्याची गरज भासते. उपोषण केल्याशिवाय त्याच्यावर काय मार्ग निघणार नाही, त्याला न्याय मिळणार नाही, अशी जर भूमिका असेल तर ते फार लांछनास्पद आहे असं मला वाटतं. मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना, महानगरपालिकेच्या महापौरांना विनंती करेल, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेल की यावर योग्य तो ताबडतोब तोडगा काढावा आणि सन्मानपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येणाऱ्या 14 एप्रिलला जयंती आहे, त्या जयंतीच्या आत याचा सन्मानपूर्वक तोडगा काढावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. 1 तारखेला आमचे सन्माननीय मित्र राज असरोडकर हे उपोषणाला बसणार आहेत. सदर पुतळा हटवावा किंवा सन्मानपूर्वक दुसरीकडे स्थापित करावा या दृष्टिकोनातनं ते न्याय मागत आहेत. मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना पूर्ण समर्थन देत आहे.